लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, संत रविदास महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हम सब चला. दोन बोलले पाणी नेता आहे का? तुम्ही अरे पाणी निघला. आपण नागरिक आहात. सगळ्याला माझी विनंती आहे, प्रत्येक शहरामध्ये आपल्या शहरामध्ये अतिक्रमण चालू आहे. कोणाच्या भूल तापेला बळी पडू नका. लोक वेगळ्या वेगळ्या अफवा करतात. प्रत्येक माणूस इथं आपल्या आपल्या पद्धतीनं राजकीय पुढारी पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. आपण आपली पुरी ताकद पणाला लावून 9 वर्षे हे अतिक्रमण थांबवलेलं आहे. हे देखील इथलच्या नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. शहरातलं कुठालचंच अतिक्रमण जर पडलं नसतं तर आंबेडकर नगर, फुलेनगर, गौतम नगरची बी आपण एक बी इट पडू दिली नसती. हेही तेवढं सत्य आहे. आसुलटी पॉईंटपासून आंबेडकर चौकापर्यंत आलेलं अतिक्रमण आपण 9 वर्षापूर्वी थांबवलेलं आहे. आता कोणी येऊन इलेक्शन जवळ आल्यामुळे स्वतःची पोळी भाजून घेत आहे. परंतु आपण इथलचे स्थानिक नागरिक आहोत. तुमचं दुःख मला समजणार आहे, माझं दुःख तुम्हाला समजणार आहे. आपल्याला एकमेकाला समजून घ्यावं लागणार आहे. आणि इथलच्या लोकांचे जे काही घरं गेले त्यांना आपल्याला कसा न्याय देता येईल प्रशासनाच्या दरबारामध्ये आपण ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. उगाच कोणीतरी याद्या बनवण्याचं काम करतंय. आता याद्या 1000 लोकांची बनतील, ते याद्या बनण्याला काही अर्थ नाही. घरं किती लोकांचे पडले हे महापालिकेकडे ऑलरेडी रिपोर्ट आहे. किती लोकांचं ऑलरेडी पुनर्वसन झालेलं हे महानगरपालिकेकडे रिपोर्ट आहे. किती लोकांना इथं घरकुल मिळाले समोरच्या पट्ट्यामध्ये तेही लोकांकडे महापालिकेकडे रिपोर्ट आहे. आणि स्थानिक नगरसेवक आपण असल्यामुळे लोक प्रशासन आपल्याला विचारणार आहे. म्हणून काही लोक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी मांजरे काही बोके बाहेरून येऊन आपलं राजकारण इथं भागून घेण्यासाठी त्यांच्या वार्डामध्ये त्यांना कोणी काळकुत्र विचारत नाही अशी असणारी त्यांची परिस्थिती आहे. ही वस्ती आपल्या सगळ्यांच्या आईवडिलांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने 50 वर्षापासून ही वस्ती बसलेली आहे. ही वस्ती शहरावर आंबेडकर नगर शहराचं नाक आहे. तशा कमानी आपण तिन्ही कमानी बुद्धयार गौतम नगर थोडं जास्त जाणार आहे. म्हणून तिथं आपण साव्या दाबाला देखील या ठिकाणी आणून तिथं देखील पैसे गवई वगैरे सगळे मंडळी त्यांच्या घरी करणार आहेत. आणि इथं कोणीही राजकारण करू नये. सगळ्याला माझी हात जोडून विनंती आहे. लोकांच्या ऑलरेडी भावना दुखवलेल्या आहेत. लोकांच्या ऑलरेडी भावना दुखवलेल्या आहेत. लोकांचे घरं पडलेले आहेत. लोकांच्या डोक्यावरचं छेद गेलेलं आहे. आणि तिथं येऊन तुम्ही फोटो काढणं, व्हॉट्सअपवर टाकणं, वेगळ्या वेगळ्या कमेंट्स करणं हे काही बरोबर नाही. तुम्हाला तुमचे पोटं भरण्यासाठी काही लोक सुरेश भाऊ सोबत राहिले, ते दुसरे त्याच्यानंतर माझ्याकडे आले. काही लोकांनी माझ्याकडे पोट भरलं, आता तिसऱ्या ठिकाणी गेले. पोट भरणारे कार्यकर्ते वेगळे आहेत. परंतु वस्ती सांभाळणारे, वस्तीचा पालनहार सगळे करणारे मंडळी या ठिकाणी भुतकर मामा असतील, कतरू सोनवणे असतील, हे लोक अजून या ठिकाणी आहेत. वस्तीला कुठेही गालबोट लागणार नाही. याच्या पुढे कुठेही गालबोट लागणार नाही. कारण आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि कोणाच्या भूल तापेला बळी पडू नका. आणि भावनिक होऊन वस्तीमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे. आणि आपण या वस्तीचे सर्व पालक आहात. एकामेकाला समजून सांगणं आणि समजून घेणं हे त्याच्यातला मार्ग आहे. म्हणून एवढी सगळ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी काल आयुक्ताला मी स्वतः फोन केल्याबरोबर बबन हिरवाळे यांना डायरेक्ट आयुक्त फोनवर बोलले. माझ्या फोनवर ताबडतोब तिन्ही कमानीचं काम चालू करा आणि ज्या आता कमानी आहेत त्याच्यापेक्षा भारी कमानी करा. आणि ताबडतोब बबन हिरवाळे या ठिकाणी आले, काम चालू केलं.
कमानी खालून वर येतील त्यावेळेस आपण या कमानी पाडू. तोपर्यंत आपण काही कमानीला कोणाला हात लावू देणार नाही. हे आपल्या आंबेडकर नगरची शान आहे. त्याच्यासाठी सुरेश सोनटके असतील, भुटकर मामा असतील, तुम्ही सगळे शिवसेना असेल, BJP असेल, राष्ट्रवादी, काँग्रेस, सगळे जे काही पक्ष असतील वार्डातले, वस्तीसाठी सगळ्यांनी एक यायचं आहे. बाहेरून इथं कोणी येऊन आपल्या डोक्यावर येऊन राजकारण करण आणि डोक्यावर आपल्याला इथं या ठिकाणी प्रयत्न करेन, तर मग आपण काही बांगड्या घातलेल्या नाही आहे. आपण सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एकत्र येऊन वस्तीमध्ये अजून चांगला विकास कसा होईल, याचं डेव्हलपमेंट जे तुटलं आहे, खराब झालं आहे, इद्रूप झाल्यासारखं वाटतं, याचं सुशोभीकरण कसं होईल याच्याकडे आपण सगळ्या मंडळीनं लक्ष घातलं पाहिजे. बाबासाहेबाचा पुतळा सुशोभीकरण कसा होईल, फुलेंचा पुतळा सुशोभीकरण कसं होईल, आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबाचा पुतळा चांगला अजून कसा मोठा रोड झाल्यानंतर कसा बसल, याच्यावर देखील आपण सगळ्यांना एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. राजकारण करू नये एवढीच माझी सगळ्यांना आजोळून विनंती. सर्वांना सप्रेम जय हिंद. काल झालेल्या डॉक्टर आंबेडकर नगर वसाहतीमध्ये जे संपूर्ण अतिक्रमणग्रस्त लोक आहेत, यामध्ये बऱ्याच लोकांचे काही घरं, शॉपिंग, राहते घर महानगरपालिकेच्या अतिक्रमणामध्ये गेलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचे 18 शहीद झाले, 18 व्यक्ती शहीद झाल्या, त्या नामांतराच्या बाबतीत आमची नामांतर म्हणून ही पूर्ण मराठवाड्यामध्ये जे आगमन कोसळला होता, त्या आगमनामध्ये बरेच दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार झाला. त्या संदर्भामध्ये प्रत्येक वसाहतीमध्ये महानगरपालिकेने यापूर्वी जो आंबेडकर गेट नामांतराच्या प्रतिकृती, नामांतर विद्यापीठ गेटची जी प्रतिकृती आहे ती या वसाहतीमध्ये बसवली होती. ती आज महापालिका या अतिक्रमणामध्ये काढून टाकण्यात येत आहे. परंतु तत्पूर्वी माननीय मनपा आयुक्त श्रीकांत जितकार साहेब यांनी सांगितले की आम्ही ती अगोदर बनवू त्यानंतरच ही काढू, असं आम्ही आग्रह धरल्याने सन्माननीय आयुक्त साहेब यांनी काल आम्हाला आश्वासित केले व आजच या ठिकाणी माजी नगरसेविका भारतीताई सोनवणे, महेंद्र सोनवणे, भुटकर साहेब, अन्य जे काही वसाहतीमधले लोक आहेत यांच्या साक्षीने या ठिकाणी नवीन नामांतर गेटचं ते भूमिपूजन या ठिकाणी नुकतंच झाले. ज्या अगोदर कॉर्पोरेशनने ठरवलं होतं, परंतु आता आम्ही मुकुंदवाडीला जे प्रकरण घडलं तसं घडता कामा नये म्हणून ही आमची दलितांची अस्मिता आहे, बहुजनांची अस्मिता आहे. नामांतरासाठी आमच्या कित्येक लोकांचे रक्त सांडले, आया बहिणींची इज्जत तुटली, घरे गेली, ही आमची अस्मिता आहे. म्हणून आमची ती प्रतिकृती अगोदर बनवून द्यावी व त्यानंतर या प्रतिकृतीला तुम्ही डॅमोलिशन करावं असं आम्ही ठरवलं. त्यामुळं आज मनपा आयुक्त साहेबांनी लगेच आम्हाला नगरसेवक आणि इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी भवन कॉन्ट्रॅक्टर यांना ते कॉन्ट्रॅक्ट देऊन लगेचच त्याचं भूमिपूजन झालं. आणि आता आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की ती प्रतिकृती तयार झाल्याशिवाय आम्ही या जुन्या प्रतिकृतीला आम्ही हात लावू देणार नाही असं आम्हाला वाटतंय. धन्यवाद. जे काही अतिक्रमण सुरू आहे, खरं म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये लोकांना बेघर करणं म्हणजे हे चुकीचं आहे. आदेश जरी बाबासाहेबांना लिहिलेल्या कायद्याचा असेल, कोर्टाचा असेल, तरी देखील कायदा काय म्हणतो की पावसाळ्याच्या काळामध्ये बेघर लोकांना करू नका. हे घरं पाडणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि जे घरं पाडल्या गेली, मग ते आंबेडकर नगर असेल, मुकुंदवाडी असेल,
ज्या काही स्लम झोपडपट्ट्या ज्या डिक्लेअर झाल्या, रमाई योजनेमधून त्यांना घरकुल बांधून देण्यात यावं असं या ठिकाणी माझं वैयक्तिक भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं मागणी आहे की जे लोक आता तुम्ही बेघर केलेत हरकत नाही, परंतु त्यांना रमाई योजनेतून घरकुल द्या अशी आमची मागणी आहे. तसंच या ठिकाणी युवा नेते महेंद्र सोनवणे यांना निर्णय घेऊन हे काही नामांतराची कृती आहे, हे जे काही विद्यापीठ गेट आहे हे गेट पाडण्यापेक्षा हे तात्काळ अगोदर चालू करा, या कामाला सुरुवात करा, नंतरच याला हात लावा असा त्यांना इशारा दिला. म्हणून एकतरी नेता या ठिकाणी जन्माला आला, काही हरकत नाही बाबा. आंबेडकर नगर मध्ये आता या ठिकाणी अनेक नेते आले, काही गरज नसताना आले. अरे तुम्ही नॅशनल लेवलचे पुढारी आहेत, तर तुम्ही तिकडे देशभर काम करा, आमच्याकडे काड्या करण्याचा प्रयत्न करू नका. आणि आमच्या वसाहतीमध्ये तुम्ही जर दखल दिली तर हे लोक तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचे घरं पडलेले आहेत, आमचा जीव या ठिकाणी तळमळत आहे. आणि म्हणूनच माझी विनंती आहे की या ठिकाणी रमाई योजनेतून घरकुल देण्यात यावं आणि त्या ठिकाणी जे काही नासधूस झालेली ती नुकसान भरपाई महानगरपालिकेनं देण्यात यावी अशी भारतीय दलित पॅंथर आपल्या सर्वांच्या वतीने मी मागणी करतो. धन्यवाद. जय भीम. आज म्हणजे काल आंबेडकर नगरमध्ये अतिक्रमण हटवून मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये विद्यापीठाच्या व्यक्ती प्रतिकृतीचा समावेश आणि तुम्ही आज त्याचं भूमिपूजन पण केलं, काय सांगा? छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून अतिक्रमणची मोहीम महानगरपालिकेने चालू केलेली आहे. आणि काल आंबेडकर नगरला 30 मीटर उजव्या बाजूनं आणि 30 मीटर डाव्या बाजूनं म्हणजे 100 फूट तिकडनं आणि 100 फूट इकडनं अशी अतिक्रमण काढण्याचं काम चालू होतं. परंतु हे अतिक्रमण 9 वर्षापूर्वी देखील हर्सुल पॉईंट पासून तर सिडको बस स्टँडपर्यंत 30 मीटर राईट साईडनं आणि 30 मीटर लेफ्ट साईडनं काढण्याचं काम सुरू झालं होतं. परंतु पालकमंत्री रामदास कदम असताना त्या ठिकाणी लक्ष्मणजी भुतकर असतील, सुरेश सोनटके असतील, कतरुजी सोरोडे असतील, स्थानिक सगळे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्व पालकमंत्री रामदास कदम शिवसेनेचे नेते यांची भेट घेतली आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. आणि आंबेडकर चौकापासून तर फुले नगरच्या ह्या कॉर्नरपर्यंत 9 वर्षापूर्वी मार्किंग होऊन देखील एक घर या ठिकाणी पडू दिलं नाही. त्या ठिकाणी मग अतुल सावे सोबत होते, रामदासजी आठवले सोबत होते, स्वर्गवासी सुरेश शिंगळे सोबत होते, कतरू सोरणे सोबत होते, हे सगळे मंडळी सोबत होते आणि 9 वर्षे हे अतिक्रमण वाचलं. परंतु शहरात आपण अतिक्रमणचं जर या ठिकाणी बघितलं तर अतिक्रमण या ठिकाणी पूर्ण शहरात काढणं चालू असल्यामुळे या भागामध्ये देखील अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. परंतु आयुक्ताला या ठिकाणी काल आम्ही सांगितलं की साहेब, गौतम नगरमध्ये काही लोकांचं समता नगरमधून 45 वर्षे पुनर्वसन झालेलं आहे. या लोकांचे देखील आपल्याला पुनर्वसन दुबारा या ठिकाणी करावं लागेल. इंदिरा आवास योजनेमध्ये 2005-06च्या दरम्यान नगरसेवक कतरू सोरणे असतील, इंदिरा आवास योजनेमध्ये या ठिकाणी समोरच्या काही लोकांना घरं मिळालेली आहे. त्यानंतर नगरसेविका भारती सोरणे यांच्या काळामध्ये रमाई आवास योजनेमध्ये काही लोकांना घरं मिळाली आहेत. ते लोकांचे घरं देखील या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत. अशा लोकांचं पुनर्वसन आपल्याला करावं लागेल. या ठिकाणी विद्यापीठ गेट ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे. ही आंबेडकर नगरची शान आहे, या समाजाची भावना आहे. ही देखील कमान या ठिकाणी तुटणार आहे. गौतम नगरच्या बुद्धविहाराची कमान तुटणार आहे, फुले नगरची तुटणार आहे. म्हणून या आमच्या समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या जाणार आहेत. म्हणून साहेब, तुम्हाला विनंती आहे की अगोदर आपण या ठिकाणी हे काम दुसरी कमान बांधून चालू करावं आणि नंतरच या कमानीला हात लावा. मी ताबडतोब आयुक्ताकडून या ठिकाणी आश्वासन घेतलं आणि ठेकेदार बबन हिरवाळे यांना ताबडतोब फोन लावला आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं की कलम 67(3) मध्ये जो की महापालिका आयुक्ताचा अधिकार असतो की बिगर टेंडर करण्याची गरज नाही, डायरेक्ट काम चालू करण्याचा अधिकार आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिला. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाताने गवई असतील, साळवे असतील,
भुतकर मामा असतील, सोनटके असतील, अमोल पवार असतील, हिरसणे असतील, अमोल वाघ असतील, रवी वाघ असेल, या सगळ्या मंडळीच्या स्थानिक नेत्याच्या हाताने या ठिकाणी या कमानीचं भूमिपूजन केलेलं आहे. कामाला देखील सुरुवात झालेली आहे. ही कमान जशी वर येईल या 15 दिवसामध्ये आणि अंतिम ज्यावेळेस अतिक्रमण होईल त्यावेळेस या कमानी आम्ही आमच्या काढण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी जे लोक काही बेघर झालेले आहे यांची देखील यादी आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि इथं कोणी राजकारण करत आहे, लोकांचे घरं पडलेले आहे, याच्यावर राजकारण न करता लोकांनी यांना काय मिळता येईल, काय मिळून देता येईल याच्यावर या ठिकाणी प्रयत्न केले आहे. पालकमंत्री संजयजी शिरसाट यांना देखील या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अतुल सावे साहेबांसोबत या ठिकाणी बीजेपीचे काही कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी निवेदन देऊन भेटलेले आहेत. बुधवाराच्या या सभागृहात उद्घाटन त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की समोरचे जे लोक पडलेले घरं पडलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत असं देखील त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. एक असा आरोप होतो का धनदांडग्यांचे अतिक्रमण तसे ठेवून झोपडपट्ट्यांना टार्गेट केलं, या आरोपाची ती तथ्य नाही. आता धनदांडग्याचा काही विषयच नाही. आता जर धनदांडगे जर म्हणले तर या शहराचे महापौर होते नंदकुमार घोडिले, त्यांचं देखील अतिक्रमण काढलेलं आहे. आणि या ठिकाणी जालना रोडचं अतिक्रमण काढणार आहे, दिल्ली गेटचं काढलंय, आरसोटी पॉईंटचं काढलंय, कांचनवाडीचं काढलंय, पडेगावचं काढलंय, असं कुठे होणार नाही. आणि असं जर महानगरपालिकेनं जर केलं तर महानगरपालिकाचे ऑफिस या ठिकाणी लोक जाऊन गच्च भरून त्यांना कामकाज बंद करतील, काम करून देणार नाही असा मतभेद करून जर गोरगरिबाचे घरं पाडत असतील आणि मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे हॉटेल असतील, मोठमोठ्याले शॉपिंग सेंटर असतील ते जर पाडणार नाही तर हा एक अन्याय होईल. आणि हा अन्याय आंबेडकरी समाज असेल, कोणताही समाज असेल, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नेता असेल, हा अन्याय सहन करणार नाही. महापालिकावर मोठं आंदोलन उभं राहील आणि महापालिकाला टाळा लावून काम बंद करण्यात येईल इतकं मोठं आंदोलन. असं जर मतभेद महानगरपालिकेनं केला आणि तोंड पाहून जर अतिक्रमण थांबवलं तर या ठिकाणी मोठं आंदोलन या शहरामध्ये उभं राहील. या निमित्ताने आंबेडकर वासियांना काय आव्हान? आंबेडकर नगर वासियांना हेच आव्हान आहे की शहरातलं अतिक्रमण काढणं चालू आहे. आपलं घरातलं जे काय सामान आहे, महत्वाचं सामान, ते काही पडणार नाही, खराब होणार नाही, तुटफूट होणार नाही याची काळजी आंबेडकर नगरच्या नागरिकांनी घ्यावं. नगरसेवक भारती सोनवणे, महेंद्र सोनवणे असतील, सुरेश सोनटके, लक्ष्मणदादा भुतकर असतील, कत्तू सोनवणे असतील, सुरेश इंगळे असतील, या सर्व मंडळीच्या माध्यमातून 9 वर्ष अतिक्रमण या ठिकाणी सगळ्यांचं वाचलेलं आहे. सगळ्यांना जितका होईल न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु शहरामध्येच हातोडा पडल्यामुळे आंबेडकर नगरमध्ये देखील हातोडा पडलेला आहे. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी त्याच्यातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो, आपली व्यवस्था करण्याची देखील त्यांना तथागत भगवान बुद्ध सद्बुद्धी देऊ आणि आपलं सामान कसं वाचन याच्याकडे आपण या आंबेडकर नगरच्या नागरिकांनी लक्ष द्यायचं.